मित्रांनो, मेळघाटातील दहेंद्री गावात एका 10 दिवसाच्या नवजात बालकावर अघोरी उपचाराचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोटफुगीच्या त्रासासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी या चिमुकल्याच्या पोटावर गरम विड्याचे तब्बल 39 चटके देण्यात आले आहे. मित्रांनो, या प्रकारामुळे मेळघाटात अंधश्रद्धेच्या प्रथांविषयी पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या भागात आजही डंबा या अघोरी उपचार पद्धतीचा वापर केला जातो. विशेषतः पोटफुगी सारख्या आजारासाठी गरम वस्तूंनी पोटावर चटके दिले जातात. या बाळालाही अशाच पद्धतीने अघोरी उपचार करण्यात आले आहे. मित्रांनो, रुग्णालयात दाखल केल्यानंतर बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेची माहिती तब्बल 10 दिवसांनी समोर आली. पोलिसांनी चटके देणाऱ्या वृद्ध महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की अशा घटना अनेकदा लपवल्या जातात आणि शासन यंत्रणा वेळेवर कार्यवाही करत नाही. हा काही अपवाद नाही. यापूर्वीही 4 महिन्यापूर्वी 22 दिवसाच्या बाळाला अशाच प्रकारे चटके दिले गेले होते. ही साखळी सतत सुरू आहे. अशा घटनांमध्ये बाळांचे जीव धोक्यात येत आहे, हे वास्तव आहे. मित्रांनो, प्रकारांवर तीव्र संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्यांनी डंबा देणाऱ्या बुवा बाबा मांत्रिक भूमका यांच्यावर कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे. ही प्रथा केवळ अंधश्रद्धेवर आधारित नसून ही एक अमानवीय क्रूरता असल्याचे ते स्पष्टपणे म्हणतात. कुपोषणासोबतच अंधश्रद्धेविरुद्धही प्रशासनाने काम करणे गरजेचे आहे. केवळ जनजागृती नव्हे तर कायदेशीर कार्यवाही व दंडात्मक उपाय यांचीही गरज आहे. या संतापजनक प्रकारांबाबत कामचा पायाबंद घालण्यासाठी राज्य शासनाने ठोस धोरण राबवावे अशी मागणी समाजातून होत आहे. मित्रांनो, आपल्याला या प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.